मध्ये घटना घडलेली आहे. खरंच अत्यंत घृणास्पद आहे. म्हणजे महिला म्हणून मला ही लाज वाटली, कारण आपण एक सरकारी अधिकारी आहोत आणि आपल्याकडे जी जनता येते ती आपल्याला म्हणजे त्यांच्या काही अडचणी आहेत म्हणून आपल्यापर्यंत येते. ती महिला त्याच्या सातबाऱ्यावर फेरफाराच्या अनुषंगाने तिथे गेली होती. मलाही ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला खूप म्हणजे अंगावर शहारे आले माझ्याही, की बाबा अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे, ते पण वसई सारख्या सुसंस्कृत ठिकाणी आणि कुठेही अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे. ज्यावेळेला हे आम्हाला समजलं आम्ही त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे हे जे रेखा पाटीलचं पहिलं वर्जन आहे की बाबा सहकार्य केलं नाही. आता डोंगरे साहेबांनी सगळी क्रोनॉलॉजी सांगितली, तसेच सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI हे अलीकडचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये थोडं पोलिसांच्या म्हणजे कामावर थोड्या मर्यादा टाकलेल्या आहे की 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल तर तुम्ही अरेस्ट करू नका किंवा केले तर पूर्ण ह्याच्यापर्यंत कारणं द्या. त्यामुळे तिनं तसं म्हटलं असेल आणि रेखा पाटीलची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जे काही वाटेल की ती दोषी आहे तर कारवाई केली जाईल. तर त्यानुसार